असणाऱ्या बहुजन दलित समाजातील असणाऱ्या लोकांना मार्गदर्शन केलं. जरा शांत बसता का हो बंधू दसमीस, शांत बसा, नाहीतर आनंद शिंदे गाणार नाही आणि कार्यक्रमही होणार नाही. सर्व श्रोत्यांना विनंती आहे, गाणे होणार आणि आनंद शिंदे 30 रुपयात तुमच्या घरी तुम्हाला ऐकायला भेटतो. त्याच्यापेक्षा काही वेगळा आवाज काढणार नाही किंवा त्या आमच्या राजगुरू सारखा नाचणार सुद्धा नाही. त्याच्यामुळे शांतता राखा. आजचा दिवस कोणता, काय घडलं आजच्या दिवशी? का बाबासाहेब 16 जानेवारीला नागपूरवरनं हावडा मेलनं रात्री 8 वाजता नागपूरकडनं मुंबईकडे प्रयाण करत असताना आजच्या दरम्यान बाबासाहेब या असताना इगतपुरीच्या रेल्वे स्टेशनला उतरतात आणि या परिसरामध्ये येऊन बाबासाहेब आंबेडकर आपल्या असणाऱ्या भीम अनुयायांना, आंबेडकरी समाजाला, आपल्या असणाऱ्या बहुजन दलित समाजातील असणाऱ्या लोकांना बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणाच्या माध्यमातून संबोधित करतात. काय कारण होत बाबासाहेब आंबेडकरांना इगतपुरी सारख्या छोट्या गावामध्ये येण्याचं? बंधू आणि भगिनींनो, एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. आज मी सुरुवातीला सांगितलं, आमच्या जीवनाचा नाच गाणे ऑर्केस्ट्रा आणि तमाशा झाला. मी ऐकतो आल्यापासून आमचे सगळे तरुण मुलं बोलो रे बोलो, जय भीम बोलो असं घोषणा देत आहे. गल्लीतून आला जय भीम बोलो, बिर्याणी खाऊन आला जय भीम बोलो, शिवसेनेची चपटी पिऊन आला जय भीम बोलो, बीजेपीचे शिळे तुकडे खाऊन आला जय भीम बोलो, शिवसेनेच्या मांडीवर जाऊन बसला जय भीम बोलो, इकडे तिकडे भीक मारायला गेला जय भीम बोलो, याच्या त्याच्या खाली जय भीम बोलो. बंधूंनो, जरा शांत राहा, काय वाजू नका. अरे मी जय भीम बोलो, जय भीम बोलो म्हणून तुम्हाला या राज्यात, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न या राज्यात आणि या देशामध्ये तुम्हाला पूर्ण करता येणार नाही. काय स्वप्न पाहिलं होतं बाबासाहेबांनी? आले इगतपुरी सारख्या गावामध्ये बाबासाहेब, याच्यासाठी आले 75 वर्षापूर्वी. याच आत्मचिंतन या इगतपुरी मधल्या, या नाशिक जिल्ह्यातील, या महाराष्ट्रातील, या देशातील सर्व आंबेडकरवादी जनतेला करणं आज काळाची गरज ठरलेली आहे. नुसतं बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या, अगरबत्त्या लावून, बाबासाहेबांच्या पुतळ्याला हात तुरे घालून, अंगावरती पांढरे शुभ्र वस्त्र घालून, उठता बसता जय भीम बोलून तुम्हाला या बाबासाहेब आंबेडकरांचे, या महामानवांचे स्वप्न या देशामध्ये, या राज्यामध्ये पूर्ण करता येणार नाही. तुम्हाला जर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तुमच्या नसा-नसामध्ये, तुमच्या धमन्यांमध्ये, तुमच्या रक्तामध्ये जर बाबासाहेबांचा विचार असेल, तुम्ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची औलाद स्वतःला समजत असाल तर लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्न, बाबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न या राज्यामध्ये परिपूर्ण करण्याची जबाबदारी इथे बसलेल्या प्रत्येक सच्चा आंबेडकरवादी माणसावर आहे. बंधूंनो, बाजारामध्ये 2 प्रकारच्या गोष्टी येतात. मी नेहमी सांगतो, एक कोरी
ओरिजिनल वस्तू मिळते. पॅनासोनिकचा टीव्ही घ्यायला गेला 2 टीव्ही मिळतात. एक टीव्ही असतो ओरिजिनल जपान किंवा कोरिया किंवा चायनाने बनवलेला आणि दुसरा टीव्ही असतो पॅनासोनिकचाच, तो असतो तुमच्या उल्हासनगरला बनलेला. दिसायला सारखेच असतात. कदाचित ओरिजिनल टीव्ही पेक्षा जपाननी बनवलेल्या त्या पॅनासोनिकच्या ओरिजिनल टीव्ही पेक्षा उल्हासनगरला बनलेला टीव्ही अत्यंत चांगला देखणा दिसतो. पण जेव्हा तो घरी आपण आणतो त्याला सुरू करतो, एक तर तो नीट दिसत नाही त्याचं चित्र आणि फार काळ तो उल्हासनगरचा टीव्ही चालत नाही. पण जपान मध्ये तयार झालेला जो ओरिजिनल टीव्ही आहे तो ओरिजिनल असतो आणि ओरिजिनल टीव्ही याची गॅरंटी असते. आणि म्हणून आपण बाजारात जातो त्यावेळी ओरिजिनल गोष्टी, ओरिजिनल जी वस्तू असते ती ओरिजिनल वस्तू आपण शोधत असतो की ओरिजिनल गोष्ट मला मिळाली पाहिजे. आज बाबासाहेबांच्या समाजाची देखील हीच अवस्था आहे. जय भीम वाले तर सगळं आहे, बाबासाहेबांचा फोटो तर सगळ्यांच्या घरात आहे. आमचं मैयत देखील बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय उठत नाही. आमचं लग्न कार्य, शुभ कार्य सुद्धा बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय होत नाही. पण बाबासाहेबांचं नाव घेतलं, घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो लावला म्हणजे आम्ही ओरिजिनल आहोत हा खुळा गैरसमज दिवसेंदिवस या समाजामध्ये, आमच्या समाजामध्ये वाढत चालले. नुसतं बाबासाहेबांचा फोटो लावून नाव ठेव, तुम्हाला ओरिजिनल बनता येणार नाही. तुम्हाला जर ओरिजिनल बनायचं असेल तर बाबासाहेबांच्या प्रत्येक तत्वावरती, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक मिशनवरती, प्रत्येक कार्यावरती, प्रत्येक लढाईवरती तुम्हाला ओरिजिनल, सच्चा, प्रामाणिक आंबेडकरवादी लोकांना बाबासाहेबांसाठी तुम्हाला योगदान द्यावं लागेल. आता जय भीम बोलो और किधर भी चलो असं म्हणणाऱ्यांची अवलाद जास्त पैदा झाली. इगतपुरीच्या स्टेशनवर गाडी आल्यावर वडापाव विकणारे खूप दिसतात. कसाऱ्याची कचोरी आणि इगतपुरीचा वडापाव प्रसिद्ध असं ऐकलंय मी. आमच्याकडे मुंबईला एक म्हण आहे, 12 वडे 12 पाव, जिकडं मिळेल तिकडं धाव. बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, जय भीम करायचं, घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो लावायचा. जयंती आली पांढरे शुभ्र वस्त्र घालायचे, 6 डिसेंबर आला पांढरे शुभ्र वस्त्र घालायचे, दसरा आला नागपूरला जायचं, 14 जानेवारी आली औरंगाबादला जायचं, 13 ऑक्टोबरचा कार्यक्रम असला येवल्याला जायचं, पंतशिलेचा झेंडा गाडीला लावायचा. आणि बाकी वेळेस विचारलं तुमचा बाप कोण तर कुणी म्हणतं शरद पवार. बाकी वेळेस विचारलं तुमच्या आईचा नवरा कोण, कुणी म्हणतं बाळ ठाकरे. नंतर विचारलं तुमचा बाजूवाला कोण तर कुणी म्हणतं राज ठाकरे. नंतर हळूच विचारलं तुमचा अजून कोण तर हळूच म्हणतात आमचा गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी. बंधू हे 12 वडे 12 पाव हे वागणं आता आपण बंद केलं पाहिजे. या अशा वागण्यामुळे
या अशा 12 वडे 12 पावाच्या वागण्यामुळे आमच्या समाजाची अवस्था कुणीही यावं आणि टिकली मारून जावं. 35,000 लोकसंख्या असताना इगतपुरीमध्ये तुम्हाला मी विचारू इच्छितो, तुम्ही आंबेडकरवादी आहात ना सगळे? हात वर करा, कोण कोण आंबेडकरवादी आहे? अर्धे काय भेसळ काय? सगळे सगळे ओरिजिनल नाही, डुप्लिकेट आहे. शांत बसा जरा, आता शांत बसा. मी तुम्हाला सुरुवातीला सलाम केला, सॅल्यूट केला, अभिवादन केलं, सगळं ओरिजिनल आहोत आपण. अरे हा नाही तर नाही बोला, जोरात येऊ द्या आवाज. ओरिजिनल आहात ना? 35,000 लोकसंख्या या इगतपुरीची. किती हजार? आणि या 35,000मध्ये 16-17 हजार बाबासाहेबांची लेकरं राहतात. कोण राहत? ऐका तुम्ही बाबासाहेबांचे सगळे. मग कुठे आहे तुमचा निळा झेंडा? किती नगरसेवक आले? कुठे आहे? किती आले? 16-17 हजार मतदान या इगतपुरीत तुमचं आहे. किती यायला पाहिजे तुमची लोक 16-17 हजारामध्ये? किती यायला पाहिजे? उत्तर द्या, निरुत्तर होऊ नका. 10 लोक तुमचे निवडून आले पाहिजेत, 8 ते 10. या इगतपुरी नगरपालिकेमध्ये 19 नगरसेवक बसतात. जर बाबासाहेबांची जनता एकत्र आली, बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांची तत्व जर या बाबासाहेबांच्या लेकरानं छातीशी कवटाळली, 19 नगरसेवकांपैकी 10 नगरसेवक जर आमचे आले, तर हा बाबासाहेबांचा निळा या नगरपालिकेवर फरकल्याशिवाय राहणार नाही. संतीला सगळे आणि पंक्तीला वेगळे, खायाला सगळे. जातीचा प्रश्न आला की आम्ही मागासवर्गीय, प्रमोशन आलं की आम्ही मागासवर्गीय आहोत, दलित आहोत. शिक्षणाचा प्रश्न आला, बाबासाहेबांचं आरक्षण आम्हाला आठवतं. नोकरीचा प्रश्न आला, बाबासाहेबांचं आरक्षण आम्हाला आठवतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, बाबासाहेब चळवळीचा प्रश्न आला की बाजूवाल्याला आमच्या आईचा नवरा करायचं, हे आता आम्ही बंद केलं. माफ करा, मी कडू बोलतो. बंधूंनो, मी कधी कधी सांगतो, अरे हसू नका, फार महत्वाचं सांगतो. मी नेहमी सांगतो आपल्याला, जास्त बाप केले की आपल्याला काही त्रास होत नाही. कान देऊळ आहे का सगळ्यांनी? ऐकता काय? बघा ऐका. जास्त बाप केले की आपल्याला त्रास होत नाही. माझं उत्तर द्यायला चांगलं माहिती तरी. तर बंधूंनो, आज जोडून विनंती आहे, या सर्व समाजाला इगतपुरीला टीका करत नाही. तुम्ही असं समजू नका की तुम्हाला इगतपुरीकरांना बोलतोय. मुंबई पासून चांद्यापासून बांद्यापर्यंत या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा बाबासाहेबांचा समाज आहे. तर हा समाज एकत्र आला, ही ताकद एकत्र आली, निष्ठेनं प्रामाणिकपणे तर आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर मार्गक्रमण केलं, तर कुणाची माय आली आमच्याकडे
आपला नजर करून पाहण्याची कोणाची माय झाली बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दादरच्या रेल्वे स्टेशनला देणार नाही, देण्यात येऊ नये म्हणून म्हणण्याची. इथं आमच्या सुनील खरेनं गाणं गायलं, हिंदू मिल आमच्या बापाची झाली. हिंदू मिल, अरे हिंदू मिल काय हिंदू मिल 12.5 एकर जमीन मिळाली म्हणजे फार मोठा तुम्ही आंबेडकरवाद्यांनी प्रताप केला असं म्हणणाऱ्यांपैकी हा माणूस संसारे नाही. आणि आमचा बाप बाबासाहेब आंबेडकर या आमच्या बापाला कुणाची ओळख लागत नाही, कुणाची ओळख लागत नाही आमच्या बापाला. आमच्या बापाला आमची गरज नाही, आमच्या चळवळीची, आमच्या आंदोलनाची, आमच्या लढण्याची, आमच्या उपोषणाची, आमच्या मोर्चांची आमच्या बापाला गरज नाही. आम्ही काय महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या महारांनी बौद्धांनी मागासवर्गीयांनी काय अमेरिकेमध्ये जाऊन काय मोर्चा काढला होता, आंदोलन केली होती. अमेरिकेचं सरकार आमच्या या बापाला जगातला क्रमांक 1 चा विद्वान म्हणून घोषित करते. तुमच्या आंदोलनाने, तुमच्या मोर्चांनी, तुमच्या उपोषणाने अमेरिकेच्या ओबामाने बाबासाहेबांना क्रमांक 1 चा या देशातला नेता घोषित नाही केला. लंडन सारख्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये 100 वर्षामध्ये जे सर्वात जगात विद्वान लोक निवडले त्यामध्ये बाबासाहेबांचा क्रमांक 4 होता. तथागत भगवान गौतम बुद्धाचा क्रमांक 1 होता. तुमच्या मोर्चा आंदोलनाने लंडनच्या युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांना आणि तथागतांचं नाव घोषित नाही केलं. पण या महाराष्ट्रामध्ये, त्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांची कर्मभूमी म्हणतो. त्या महाराष्ट्रामध्ये 17 वर्ष आम्हाला बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं म्हणून आम्हाला 17 वर्ष लढावं लागलं, झिजावं लागलं. शेवटी गौतम वाघमारे नावाच्या नांदेडच्या आमच्या एका तरुणाने अंगावरती पेट्रोल टाकून घेतलं, रॉकेल नाही टाकलं. कदाचित रॉकेल टाकला असता तर तो गौतम वाघमारे जिवंत राहिला असता, काही टक्के राहिला असता. त्यांनी रॉकेल नाही घेतलं, अंगावरती त्यांनी पेट्रोल टाकून घेतलं. स्वतःच्या हाताने स्वतःच्या अंगावरती काडी लावली. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून आमच्या लोकांना अंगावरती पेट्रोल टाकून या महाराष्ट्रामध्ये, फुले शाहू महाराष्ट्रामध्ये, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या भीमसैनिकांना जळावं लागलं. मातंग समाजाचा पोचीराम कांबळे त्याच्या देहाचे तुकडे तुकडे झाले. अलका जाधव, भीमराव नेता होते, अनेकांची नावं घेता येते. अनेक शहीद, 700 शहीद 17 वर्षामध्ये या समाजाला 700 शहीदांच्या मरणाची किंमत मोजावी लागले. अनेकांच्या घरांच्या आग रंगोळ्या झाल्या, अनेकांच्या आया बहिणींवरती बलात्कार झाले. तेव्हा कुठे या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये 17 वर्षांनी आम्हाला बाबासाहेबांचं नाव मिळतं. आम्ही आंबेडकरवादी आहोत. काय दिवस आमच्यावर आले, आमच्यावरती दिवस. एवढा मोठा समाज, एवढी मोठी ताकद, एवढे निष्ठावंत लढवय्या, साला एक जण आमचा तरुण, एक भीमसैनिक 100 लोकांना आडवी करण्याची ताकद ठेवतो. कुठे आहे ती ताकद? एवढी सगळी ताकद असताना बंधूंनो, आज आमचे नेते इकडं तिकडं याच्या त्याच्या दारात भीक मागताना आम्ही पाहतो. पूर्वी हे मावशी बस खाली, बस बस तुला कोंबडी ऐकायला भेटणार, बस. बंधूंनो, पूर्वी आम्ही आमचे पूर्व देशभक्ती करायचे, महार तरुण पोरांना माहिती नसेल. पूर्वी गावामध्ये महारकी करावी लागायची. घुंगराची काठी हातामध्ये, लंगोटी, लंगोटीच्या वरती खराट्याच्या काटा, पायामध्ये चपला नाही. रखरखत्या उन्हामध्ये 12 वाजल्यानंतर घराच्या बाहेर आमच्या पूर्वजांनी
पाणी निघायचं, गावात फिरायचं, घुंगराची काठी वाजवायची, कारण आमचा सावलीचा विचार समोरच्या लोकांना व्हायचा. घुंगरू वाजत काठी चालली की समोरच्याला कळायचं कोणतरी महार येतोय, अस्पृश्य येतोय, बाजूला व्हायची आमची सावली त्यांच्या अंगावर पडू नये. आम्ही रस्त्यावरती चुकून आहे म्हणून गळ्यामध्ये मडकं टाकलं होतं आमची चुकी नाही रस्त्यावरती पडली आणि त्याच्यावर जर कुठल्या उच्च जातीच्या समजण्याचा पाय पडला तर त्याचा पिटाळ व्हायचा. म्हणून गळ्यामध्ये गाडगं फुटायचं, तर गाड्यामध्ये रस्त्याने चालताना आमच्या पावन खुणा उमटू नये म्हणून कमरेला बोरटाची काठी, रखरखत्या उन्हामध्ये सूर्य डोक्यावर आल्यानंतर घराच्या बाहेर पडायचं, नंतर गावात जायचं, भीक मागायची, रस्त्याची करायची, शिळे तुकडे आणायचे आणि जे काही शिळ पाक मिळाल ते कुत्र्याच्या बाजूला बसून उतरड्यावरती बसून खायचं. या जीवनामध्ये आमची लोक धन्यता मानायची. त्याला महारकी आणि इस्करकी माहिती. आता थोडीशी स्टाईल बदली झाली. बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळं आमच्या लंगोट्या गेल्या, बाबासाहेबांच्या परिश्रमामुळे आमच्या खुळखुळ्याची काठी गेली, आमच्या गळ्यातलं गाडगं गेलं. आज आमचे लोक सफारी सुटाबुटामध्ये मोठ्या मोठ्या दिमाखाने वावरताना आम्ही पाहतो. 5 स्टार मध्ये